चौथा, सजीवातील पोषण. पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असं म्हणतात. पोषणाची गरज का असते? तर काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणं, शरीराची वाढ आणि विकास करणं, पेशींची झीज भरून काढणं आणि ऊती दुरुस्त करणं आणि शरीराला रोगांपासून वाचवणं. काही सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करून स्वतःचं पोषण करतात, याला म्हणायचं स्वयंपोषण. तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात, याला म्हणायचं परपोषण. यामध्ये सजीव हे वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून असतात. पोषण ही जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये अखंडपणे सुरू असते. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचं पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्यांना म्हणायचं अन्न पदार्थ. आणि हे अन्न घटक म्हणजेच पोषक द्रव्य. पोषक द्रव्यांचे दोन प्रकार. एक म्हणजे बृहत पोषक द्रव्य जी आपल्याला जास्त प्रमाणात आवश्यक असतात, उदाहरणार्थ कर्बोदक, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ. तर दुसरी सूक्ष्म पोषक द्रव्य ज्यांची आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते, उदाहरणार्थ खनिज, क्षार आणि जीवनसत्व. पहिल्यांदा स्वयंपोषी वनस्पती बघू. वनस्पतींच्या वाढीसाठी अन्नाची गरज असते आणि त्या स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. त्यासाठी जमिनीतलं पाणी, पोषक तत्व, हवेतलं कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करून आणि हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या प्रक्रियेला म्हणायचं प्रकाश संश्लेषण. याचं सूत्र आहे कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्याच्या मदतीने ग्लुकोज अधिक ऑक्सिजन तयार करणे. वनस्पती प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात आणि अन्नाच्या स्वरूपात ती ऊर्जा साठवून ठेवतात. मुळांचं काम काय? तर पाणी, खनिज आणि क्षार जमिनीतून शोषणे. खोडांचं काम हे पाणी आणि क्षार पानापर्यंत पोहोचवणे. पानांवर छिद्र असतात, त्यांना म्हणायचं पर्णरंध्र. यांच्यामधून हवेतला कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. पानांमधल्या हरित लवकात हरितद्रव्य असतं, ते सूर्यप्रकाश शोषतं आणि त्याद्वारे अन्न पदार्थ तयार होतात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. पानांच्या बरोबरच वनस्पतींचे इतर भाग जसं हिरवं खोड यामध्ये सुद्धा प्रकाश संश्लेषण होतं, कारण या ठिकाणी हरितद्रव्य असतं. अन्न तयार झालं की मग त्याची वहन व्यवस्था करावी लागते. वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात. जलवाहिन्यांमार्फत मुळांकडून पाणी आणि क्षार वनस्पतींच्या वरील भागांकडे पोचवतात. तर प्रकाश संश्लेषणामध्ये पानामध्ये तयार झालेलं अन्न म्हणजे शर्करा आणि अन्य घटक रसवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी आणि साठवण करण्यासाठी वाहून नेलं जातं. परंतु वनस्पतींमध्ये स्वतंत्र पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था नसते. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदक तयार करतात. ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून तयार होतात. तर प्रथिनं ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन पासून बनतात. आता हा नायट्रोजन वनस्पती कुठून मिळवतात? हवेमध्ये नायट्रोजन असतो, परंतु तो असतो वायू रूपात, जो वनस्पती शोषून घेऊ शकत नाही. मग पहिल्यांदा या वायुरूप नायट्रोजनचं स्थिरीकरण करणं गरजेचं असतं. स्थिरीकरण करणं म्हणजेच वायुरूप नायट्रोजनचं संयुगात रूपांतर करणं. हे स्थिरीकरण दोन पद्धतीने होतं. एक, नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण. यामध्ये दोन सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. यापैकी एक, रायझोबियम, हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवर असलेल्या गाठीत असतात. हे सूक्ष्मजीव हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. दुसरे सूक्ष्मजीव म्हणजे मातीमधील अझिटोबॅक्टर. हे हवेतल्या नायट्रोजनचं त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. यानंतर नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण. पावसाळ्यात आकाशात जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेत नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होतं.
त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनतं. पावसाच्या पाण्यात ते विरघळतं आणि त्याचं रूपांतर होतं नायट्रिक आम्लात. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं आणि वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. यानंतर सहजीवी पोषण. 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून जर पोषण, संरक्षण, आधार या सर्व गोष्टी साध्य होत असतील तर त्याला म्हणायचं सहजीवी पोषण, म्हणजे एकमेकांना मदत करणं. आपल्याला शैवाल आणि बुरशी एकत्र दिसतात. यावेळेला बुरशी शैवालाला निवारा, पाणी आणि क्षार पुरवते आणि त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवते. यातून तयार होणारी सहजीवी वनस्पती म्हणजे दगडफूल. परपोषी वनस्पती. यामध्ये हरितद्रव्य नसतं म्हणून त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. मग या इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात. उदाहरणार्थ बांडगुळ, अमरवेल. कीटकभक्षी वनस्पती. काही वनस्पती कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्नघटक मिळवतात. या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात, त्यामुळे तिथून त्यांना नायट्रोजन मिळत नाही. ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते. मृतोपजीवी वनस्पती. या सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ कवक गटातील बुरशी आणि भूछत्र. या मृत अवशेषांवर पाचक रस सोडतात आणि त्यातल्या कार्बनी पदार्थांचं विघटन करून त्यापासून तयार होणारं द्रावण शोषून घेऊन पोषक द्रव्य मिळवतात. वनस्पतींना जर पोषक द्रव्य पुरेशी मिळाली नाहीत तर त्या अभावाचे काय परिणाम होतात ते बघूया. नायट्रोजन नसेल तर वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणं आपल्याला दिसतं. फॉस्फरस त्याच्या अभावामुळे अकाली पानं गळणं, उशिरा फुलं होणं, मुळांची वाढ खुंटणं हे परिणाम दिसतात. पोटॅशियमच्या अभावामुळे खोड बारीक होणं, पानं कोमेजणं आणि पिष्टमय पदार्थ तयार न होणं हे परिणाम दिसतात. यानंतर बघूया प्राण्यांमधील पोषण. प्राण्यांमध्ये पोषणाचे विविध टप्पे आढळतात. 1 म्हणजे अन्नग्रहण, अन्न शरीरात घेणं. 2 पचन, अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकात होणं म्हणजे अन्नपचन. 3 शोषण, पचनातून तयार झालेलं विद्राव्य रक्तात शोषणं. 4 सात्मीकरण, शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी आणि ऊतींमध्ये वहन करणे आणि ऊर्जा निर्मिती करणे. 5 उत्सर्जन, पचन आणि शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकणं. आता समभक्षी पोषण म्हणजे काय? अमिबामध्ये हात, तोंड असे भाग नसतात कारण हा एकपेशीय प्राणी आहे. तो शरीराच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेतो, त्याला सर्व बाजूनी वेढून तो कण आपल्या पेशीत समाविष्ट करतो. त्यातील अन्नकणांवर विविध विकारांची क्रिया घडून त्याचं पचनही होतं आणि न पचलेला भाग तिथं सोडून छद्मपादाच्या सहाय्याने अमिबा पुढे सरकतो. बहुपेशीय प्राण्यांमध्ये मात्र तोंडाने अन्नग्रहण होतं आणि कीटकांमध्ये अन्न ग्रहणाकरता वेगवेगळे मुखाचे अवयव असतात. आता अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार. 1 म्हणजे शाकाहारी प्राणी फक्त वनस्पती अन्न म्हणून खातात. 2 मांसाहारी प्राणी इतर प्राण्यांना खातात. 3 मिश्राहारी प्राणी जे वनस्पती आणि प्राणी दोघांचाही अन्न म्हणून उपयोग करतात. 4 स्वच्छताकर्मी, हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवतात, त्यामुळे ते अन्न ग्रहणाबरोबरच पर्यावरण स्वच्छतेचं काम करतात. विघटक, हे काही सूक्ष्मजीव मृत शरीराच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात. यानंतर मृतोपजीवी पोषण. काही कीटक किंवा एकपेशीय सूक्ष्मजीव मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचं शोषण करून त्याचा अन्न म्हणून वापर करतात. उदाहरणार्थ कोळी, मुंग्या. परजीवी पोषण. काही प्राणी इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात आणि ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात.
इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून जर त्यांचं रक्त शोषून अन्न प्राप्त केलं तर त्याला म्हणायचं बाह्य परजीवी पोषण, उदाहरणार्थ गोचिड, ढेकूण. तर काही प्राणी दुसऱ्याच्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचं किंवा प्रत्यक्ष अन्नाचं शोषण करतात, त्याला म्हणायचं अंतःपरजीवी पोषण, उदाहरणार्थ पट्टकृमी, गोलकृमी.